नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एप्रिल हप्ता वाटप संदर्भात पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर छोटीशी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राइब तुम्ही केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। पहिल्यांदा व्हिडिओ आपला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि एप्रिल हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ऑफिशियल साईटवरती तारीख देण्यात आलेली असताना सद्यस्थितीला एक नवीन माहिती मिळालेली आहे आणि ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी खूप धक्कादायक स्वरूपाची आहे। या योजनेतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी एप्रिल हप्ता वाटप करण्याचा जो निर्णय आहे, हा निर्णय घेण्यात आला असला तरी पण या लाभार्थ्यांचा हप्ता सद्यस्थितीला त्यांना मिळणार नाही अशी माहिती मिळालेली आहे। आता नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील जे माझे दिव्यांग बांधव आहेत, त्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे एप्रिल हप्ता वाटप संदर्भात। आता पहा, निराधार योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत, मग माझ्या विधवा महिला भगिनी, वृद्धपाक योजनेचे लाभार्थी आणि इतर लाभार्थ्यांसाठी जी तारीख देण्यात आलेली आहे 9 एप्रिलला हे वितरण सुरू करण्यात म्हणजे वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याकारणाने पोर्टल सक्रिय राहणार नाही अशा प्रकारचा मेसेज कालच्या तारखेला आलेला आहे। पण दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती तारीख आलेली नाही आणि सामाजिक न्याय विशेषज्ञ विभागांतर्गत जी तारीख दिलेली आहे ती दिव्यांग बांधवांसाठी असणार नाही। हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे, कारण मागच्याच महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये स्पष्टपणे शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली होती की दिव्यांग सहाय्यक म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत आता एप्रिल महिन्यापासून दिव्यांग बांधवांना निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे। फक्त मार्च महिन्यापर्यंत सामाजिक न्याय विशेषज्ञ विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या इतर लाभार्थ्यांसोबतच दिव्यांग बांधवांना हप्ता वितरित केला जाणार होता, परंतु एप्रिल महिन्यापासून हा मोठा बदल झालेला आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता दिव्यांग व्यक्तींना, दिव्यांग बांधवांना हप्ता वितरित केला जाणार आहे, परंतु सद्यस्थितीला दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती कोणताही मेसेज आलेला नाही, कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाही। जसं मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एप्रिलमध्ये आपल्याला 2 तारखा पाहण्यास मिळतील, ज्यातली पहिली तारीख आलेली आहे निराधार योजनेतील इतर लाभार्थ्यांसाठी। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील इतर लाभार्थी जे आहेत त्यांच्यासाठी सामाजिक न्याय विशेषज्ञ विभागांतर्गत एप्रिल हप्ता वितरण करण्यासंदर्भात दिनांक 9 एप्रिल ही तारीख देण्यात आलेली आहे। 9 एप्रिलपासून प्रोसेस सुरू आहे, परंतु ही दिव्यांगांसाठी असणार नाही। हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे। आता दिव्यांग बांधवांसाठी नेमकी कोणती तारीख मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार सांगितलेलं आहे की जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ वितरित केला जाणार नाही, म्हणजे मग त्यांना एप्रिलचा हप्तासुद्धा वितरित केला जाणार नाही असा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे। दिव्यांग व्यक्ती आणि परमनंट दिव्यांग आणि टेम्पररी दिव्यांग या संदर्भात राज्य सरकारकडून कुठलाही आणखीन महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला नाही। फक्त GRच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांना या ठिकाणी हप्ता वितरित केला जाणार नाही। टेम्पररी UDID कार्ड धारक जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशा पद्धतीचा स्पष्टपणे उल्लेख शासन निर्णयामध्ये आहे आणि या सर्व गोंधळामुळे दिव्यांग व्यक्तींना आणखीनही एप्रिलचा हप्ता वितरण करण्यासंदर्भात तारीख जाहीर झालेली नसावी अशी सद्यस्थितीला माहिती आहे। पण जर टेम्पररी दिव्यांग बांधवांना हप्ता मिळणार नसेल तर खूप मोठी गोष्ट असणार आहे ही पहा, कारण ते दिव्यांग आहेत, मग त्यांना हप्ता वितरित केला गेला पाहिजे, परंतु टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असल्याकारणाने त्यांना या योजनेचा लाभ मात्र दिला जाणार नाही असं शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। या संपूर्ण गोंधळामुळे दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण करण्यासंदर्भातली आणखीन तारीख पोर्टलवरती जाहीर झालेली नाही। जी 9 तारीख दिलेली आहे ती इतर योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलेली आहे। हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे। आता दिव्यांग बांधवांसाठी नेमकी कोणती तारीख येते आणि कधीपर्यंत वितरण सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ज्यावेळेस या संदर्भात ऑफिशियल निर्णय येईल, ऑफिशियल अपडेट येईल, तात्काळ ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवा व्हिडिओला.